नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गेवराई पायगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी पांडुरंग हनुमंतराव सावळे यांच्या क्षेत्रावरती आलो होतो। इथे येण्याचं प्रमुख कारण की माती प्लस सम्राट कसे रिझल्ट आले ते दाखवण्यासाठी। आपण जर कधी कंद बघितला भुजवळून, दादा तुम्ही आम्हाला जवळून दाखवा। आता जर कधी कांडी बघितली तर याच्यापेक्षा काय कांडी मोठी असू शकते? एक हितभर इथं कांडी लांबलेली आपण जर कधी बघितली तर कांडीची जाडी बघू शकता। मातीचं सगळ्यात जास्त कौतुक हे स्वतःच्या पावटीला असल्यामुळे इथपर्यंत माती आहे। आम्ही वारंवार सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही माती लावणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण सम्राटचा एकच राऊंड इथं दिलेला आहे। 3 राऊंड आपण कंप्लीट केल्यानंतर याची जाडी दाखवणार आहे। जर कधी ही जाडी फुगल्यानंतर आपण बघू शकता पूर्णतः कावळा माल आहे आणि कांडी केवढी लांब झालेली आहे, बराबर एक हित इथं कांडी भरतीये। कांडीची साईज बघू शकता। भरपूरशा शेतकऱ्यांना आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही तुमच्या कंदाची माती चेक करणं गरजेचं आहे। अद्रक पीक असं आहे की तुम्हाला जर कधी निमोटेड असेल तर करपा वगैरे दाखवल, हेरची डेफिशियन्सी झालं तर पिवळापणा दाखवेल, बाकी काही अडचण असेल तर ते सांगेल। पण कंदाला माती कमी असेल तर तो प्लॉट सांगत नाही, आणखी गडद हिरवा कलर त्याला येतो, कारण की कंद बनत नाही। पूर्णतः जे न्यूट्रिशन आहे ते पाल्यामध्ये जातं। त्यामुळे तुम्ही वारंवार कंदाला बघायचंय माती किती आहे तुमची। साधारणतः इथपर्यंत माती पाहिजे। आता या प्लॉटला जर कधी बघितलं तर इथपर्यंत माती आहे। तुम्हाला जर कधी पॉवर टिलर नसेल तर हाताने लावणं असेल तर हाताने शक्य असेल तर हाताने माती लावा। पण इथून पुढे कंदाला जेवढी तुम्ही माती लावाल तेवढा तुमचा फायदा आहे। ज्यावेळेस माती जास्त असेल त्याच वेळेस ही कांडी लांबते। सम्राट दिल्यानंतर आणखीच लांबलेली आहे, पण माती नसेल तर कांडी लांबणार नाही। म्हणजे जास्त डिमांड जे असतं मार्केटमध्ये पंजा जे आपण म्हणतो, आपण जर कधी बघितला तर पूर्णतः हा पंजा इथं तयार झालेला आहे। असा माल जर कधी तुम्हाला तयार करणं असेल तर तुम्ही सम्राट तर द्याच, पण सोबत तुम्हाला माती लावणं गरजेचे आहे। कंदाला ज्यावेळेस तुम्ही माती लावाल तर तुमचा कंदा असाच बनेल, साईजही बनेल। जीएनं ज्या कांड्या बारीक होतात ही कांडी बारीक होणार नाही। आपण पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर हा कंद उपटू। सम्राटचे 3 राऊंड झाल्यानंतर ही कांडी आम्ही तुम्हाला दाखवू। ही जी कांडी टॉपला जशी फुगलेली तशीच बॉटम, टॉप टू बॉटम ही कांडी फुगते। मागच्या वर्षी आपण व्हिडिओ काढलेले होते, त्यामध्येही सांगितलं होतं। वारंवार आम्ही सांगतो की फक्त आले अद्रक पिकामध्ये तुम्हाला जर कधी असा कंद बनायचा असेल, पंजा ज्यावेळेस बनतो आणि एक्स्ट्रा माल बाजार भावामध्ये तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्याला माती लावणं गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी काही समस्या असते तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।